नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील ट्विस्टमध्ये आपण बघणार आहोत. अद्वैत आणि नयनाच्या लग्नामध्ये संगीताने जे 20 लाखांचं बँकेकडनं कर्ज घेतलेलं असतं त्या कर्जाचा एकही हप्ता फेडलेला नसतो. त्यामुळे बँकेचे लोक आता घरी आलेले असतात आणि 20 लाखांची मागणी करत असतात. संगीता आणि बाबा त्यांच्यासमोर हात जोडून म्हणत असतात की आम्हाला थोड्या दिवसांची मुदत द्या, परंतु ते माणसं आता अजिबात थांबायला तयार नसतात आणि ते सांगतात की आम्ही तुमचं घर निलावामध्ये काढतोय. आणि नेमकं त्याच वेळी कला ही माहेरपणाला आलेली असते. त्यामुळे कलाला समजतं की आपलं घर धोक्यामध्ये आहे आणि जर 20 लाख रुपये आपण नाही दिले तर आपलं घर निलावात विकलं जाणार. त्यामुळे आपल्यालाच काहीतरी करावं लागणार. चांदेकरांकडनं पैसे घेणे कलाच्या ॲटिट्यूडमध्ये अजिबात नसतं. त्यामुळे कलाला स्वतःच्या मेहनतीने पैसे कमवायचे असतात आणि त्यासाठी ती तिचं जगदंबा भंडार पुन्हा एकदा जॉईन करणार असते. जगदंबा भंडारमध्ये रोज काम करून जे काही पैसे मिळतील त्या पैशातून तिला तिचं घर वाचवायचं असतं. परंतु चांदेकरांच्या सुनेने असं बाहेर जाऊन छोट्या दुकानात काम करणं हे आबांना काही पटत नसतं. आबा या गोष्टीला पूर्णपणे विरोध देत असतात आणि ते कलाला सांगत असतात की कला, आपल्या घरातले काही रूल आहे आणि ते रूल तुला पाळावेच लागतील आणि मला हे अजिबात आवडणार नाही जर तू तिथे जाऊन काम केलंस, कारण चांदेकरांच्या सुनेला अशा छोट्याशा दुकानामध्ये काम करणं अजिबात शोभत नाही. उद्या लोक आम्हालाच येऊन बोलतील, त्यामुळे तू तिथे अजिबात जायचं नाही. परंतु यावेळी कला मात्र आबांच्याही विरोधात जाते आणि आबांना म्हणते की आबा, हे काम माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि मला हे काम केल्याशिवाय दुसरा पर्यायच नाही आहे. त्यामुळे सॉरी, मी तुमचा शब्द नाही पाळू शकत. मला हे काम करण्यासाठी जगदंबा भंडारवर काम करायला जावंच लागणार आहे. कलाने आबांचा शब्द टाळलेला असतो. त्यामुळे आबांना खूप राग येतो आणि आबा हे अद्वैतलाच बोलू लागतात. ते अद्वैतलाच म्हणत असतात की अद्वैत, आता तूच समजाव तुझ्या बायकोला. आम्ही तर सगळ्यांनी समजून झालंय, परंतु ती आमचं काही ऐकत नाहीये. आता तुझ्या पद्धतीने तुला जे काही करता येईल ते तू कर. अद्वैत कलाला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु कला म्हणत असते की नाही, मी जगदंबा भंडारमध्ये काम करणार म्हणजे करणार. अद्वैत तिला म्हणत असतो की कला, तू आबांच्या विरोधात नाही जाऊ शकत. तेव्हा कला म्हणत असते की अद्वैत, मला सांग की माझी काय गोष्ट चुकतीये आणि मी चोरी करण्याचं किंवा दरोडा घालण्याचं काम नाही करत आहे ज्यामुळे आबा मला या गोष्टीसाठी अडवताय. मी तर माझ्या स्वतःचे पैसे कमवण्यासाठी तिथे जाते, माझ्या स्वतःच्या स्वप्नांसाठी मी तिथे जातीये. तर काय प्रॉब्लेम आहे या सगळ्यांना? या घरामध्ये आपण आपला स्टँड पण नाही घेऊ शकत का? अद्वैत, तू एवढा शिकलेला आहेस, तू एवढा मोठा बिझनेसमॅन आहे, तरी तुझी मेंटॅलिटी अशी का बरं की बाहेर जाऊन मी काम करू नये? कुठलंही काम छोटं किंवा मोठं नसतं, तर ते काम असतं. ही गोष्ट तुला माहीत नाहीये का? अद्वैत तिला म्हणत असतो की हे बघ, आता मला तुझे लेक्चर अजिबात ऐकायचे नाहीयेत आणि आबांनी जे काही सांगितले ते तुला फॉलो करावंच लागेल. परंतु कला ते अजिबात ऐकायला तयार नसते. थोड्या वेळानंतर काजलचा कलाला कॉल आलेला असतो आणि ती कलाला सांगते की बँकेच्या माणसांनी आपल्याला फक्त 2 दिवसांची मुदत दिली आहे. 2 दिवसांमध्ये जर आपण पहिला हप्ता त्यांचा दिला. अद्वैतने कलाचं आणि काजलचं बोलणं ऐकलेलं असतं आणि त्यातून त्याला समजलेलं असतं की जगदंबा भांडार हे धोक्यात आहे, म्हणून ही आगाऊ मुलगी काम करायचं म्हणतेय. अद्वैत कलाच्या नकळत तिच्या अकाउंटवर 50,000 रुपये ट्रान्सफर करतो. तेव्हा कला म्हणत असते की तुला सांगितलंय, मला तुझी अजिबात मेहरबानी नकोय आणि मला तुझे पैसे तर अजिबातच नकोय. तेव्हा अद्वैत तिला सांगतो की तू आमच्या चांदेकर ज्वेलर्ससाठी जे डिझाईन बनवून दिले होते त्याचे मी तुला पैसे दिले. तूच म्हणते ना कामाचे पैसे घ्यायचे म्हणून, मग घे तुझ्या कामाचे पैसे. मग कलाने ते पैसे स्वतःकडे ठेवून घेतलेले असतात आणि पहिला हप्ता पेड केलेला असतो. परंतु 2च दिवसांची मुदत असते. 2 दिवसामध्ये जर अजून पूर्ण रक्कम नाही भरली तर घर जाणार असतं. कलाला काय करावं तेच समजत नसतं आणि आबांचं सुद्धा अद्वैतला प्रेशर असतं की कलाला तू काहीही करून जगदंबा भांडारवर जाऊ द्यायचं नाही. आणि मग या गोष्टीवर अद्वैत एक उपाय सुचवतो. अद्वैत काही माणसांना कलाचं जे दुकान असतं त्या दुकानाच्या आजूबाजूला जे दुकानं असतात त्या माणसांकडे पाठवतो आणि त्यांच्या दुकानाची जी ॲक्च्युअल प्राईज असते त्यापेक्षा 4 पटीने त्यांना पैसे वाढवून देतो. त्यामुळे ते दुकानदार खूप खुश झालेले असतात आणि त्यांचं दुकान विकायला ते तयार असतात. मागे अद्वैतची फक्त एकच कंडिशन असते, ती म्हणजे मला घ्यायचं आहे तर मला सगळी दुकानं घ्यायची आहेत, नाहीतर मला एकही दुकान घ्यायचं नाहीये. सगळे दुकानदार त्यांचं दुकान विकायला रेडी झालेले असतात, परंतु कला तिचं दुकान विकायला रेडी होत नाही. त्यामुळे सगळे दुकानदार आता कलाकडे येतात आणि कलाला ते म्हणत असतात की तुला तुझं दुकान विकावंच लागेल. ती सांगत असते की मी माझं दुकान नाही विकू शकत, कारण माझं दुकान म्हणजे फक्त दुकान नाही तर माझी स्वप्न सुद्धा आहे आणि मी माझी स्वप्न कधीही विकू शकत नाही.
तर बाकीचे सर्व दुकानदार आता कलाला फोर्स करत असतात. कलाला 2 तासांचा टाइम देतात की येत्या 2 तासामध्ये तू दुकान खाली करायचं, नाहीतर आम्ही तुझं दुकान खाली करू. 2 तास होऊन जातात. कलाने अजूनही दुकान खाली केलेलं नसतं. त्यामुळे आता बाकीचे दुकानदार खूप चिडतात आणि कलाच्या दुकानामध्ये ते तोडफोड सुरू करतात. कलाचं सगळं सामान इकडे तिकडे करत असतात. कलाच्या सगळ्या वस्तू फोडूनही टाकतात. कला खूप टेन्शनमध्ये असते. कलाला काय करावं तेच कळत नाही. एकेका माणसाला ती थांबवत असते, परंतु कित्येक माणसांना ती थांबवणार, कारण ते खूप दुकानदार असतात आणि कला ही एकटीच असते. आणि त्या धडपडीमध्ये बाबांच्या सुद्धा डोक्याला लागतं आणि बाबांच्या डोक्यातून रक्त येत असतं. कलाला त्या सगळ्या प्रसंगातून कसं सुटावं हेच मोठा प्रश्न पडलेला असतो. तर अद्वैतच्या माणसाने अद्वैतला कॉल करून सांगितलेला असतो की साहेब, इकडं खूप मोठा प्रॉब्लेम झाला. म्हणजे आपण ज्या दुकानदारांना दुकानं विकायला लावत होतो ना, त्यासाठी कला नकार देत होती, म्हणून बाकीचे दुकानदार आता कलाला त्रास देत आहे आणि तिच्या दुकानाची तोडफोड करताय. हे ऐकून अद्वैत चिडतो आणि अद्वैत त्यांना सांगतो की तुम्ही आत्ताच्या आता सिच्युएशन सांभाळा आणि हे बघा, कलाला काहीच झालं नाही पाहिजे. अद्वैत आता ज्या अवस्थेत असतो त्या अवस्थेतच आता जगदंबा भांडारकडे येतो. परंतु तोपर्यंत दुकानदारांनी मात्र कलाचं सगळं दुकान जाळून टाकलेलं असतं. दुकानातल्या सगळ्या गोष्टी जळून खाक झालेल्या असतात आणि कला ही त्या जाळाच्या विळख्यामध्ये अडकलेली असते. कलाला काय करावं तेच समजत नसतं. कला एकटीच तिथे बसलेली असते आणि रडत असते. बाबा बाहेर असतात. अद्वैत जेव्हा येतो तेव्हा बाबा अद्वैतला म्हणत असतात की अद्वैतराव, कला आतमध्ये अडकली आहे, ती कोणाचंच ऐकत नाहीये, बाहेरच येत नाहीये. तेव्हा अद्वैत आता कसलाही विचार न करता आतमध्ये जातो. त्यामध्ये कला बसलेली असते. अद्वैत कलाला म्हणत असतो की कला चल बाहेर, परंतु कला म्हणत असते की नाही अद्वैत, मला नाही जायचंय बाहेर. आणि पहिली गोष्ट म्हणजे माझं स्वप्न माझ्यासमोर जळतंय, तर मलाही माझ्या स्वप्नांसोबत स्वतःला जाळून घ्यायचंय. अद्वैत म्हणत असतो की कला, तू मूर्ख वगैरे झाली आहेस का, वेडी झाली आहेस का, अगं आग तरी बघ एकदा किती आहे. कला पूर्णपणे सदम्यामध्ये गेलेली असते. कलाला काय करावं तेच सुचत नाही आणि मग अद्वैत आता कसलाही विचार करत नाही आणि मग तो कलाला डायरेक्टली उचलून बाहेर आणतो. परंतु कलाची एक सगळ्यात मोठी गोष्ट जी तिला बाबांनी दिलेली असते ते म्हणजे तिच्या देवी आईची मूर्ती. देवी आईची मूर्ती आतमध्येच राहिलेली असते आणि कला ती मूर्ती आणण्यासाठी पुन्हा आतमध्ये त्या जाळाच्या विळख्यात चाललेली असते. अद्वैत तिला थांबवतो. अद्वैत म्हणतो की तू थांब, मी घेऊन येतो. अद्वैत आतमध्ये जातो, परंतु कलाला काही राहत नाही. कला सुद्धा त्याच्या मागोमाग जाते. अद्वैत ती मूर्ती उचलतो, परंतु त्याच वेळी एक भला मोठा खांब अद्वैतच्या मानेवर येऊन पडतो. तो जळता खांब जेव्हा अद्वैतच्या मानेवर येऊन पडतो त्या क्षणी अद्वैत खाली पडतो आणि कलाला प्रचंड टेन्शन आलेलं असतं. स्वतःच्याच हाताने तो खांब बाजूला करते. अद्वैतच्या पाठीवर जी आग लागलेली असते ती आग विझवते. तसंच त्याला रिक्षामधून घेऊन डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये जाते. रिक्षामधून जात असताना कला खूप रडत असते. कला अद्वैतला म्हणत असते की अद्वैत, तू माझ्यासाठी जीव धोक्यात टाकलायस, तू असं का केलंस. तेव्हा अद्वैत कलाला फक्त इतकंच म्हणत असतो की तू रडू नकोस, मला तू रडताना अजिबात आवडत नाहीस आणि तू फक्त भांडतानाच चांगली दिसते. हे अद्वैतचे शब्द असतात. कला तेव्हाही रडत असते. कलाला प्रचंड टेन्शन आलेलं असतं की आता हे सगळं कसं हँडल करायचं. घरातल्यांना अजून काहीही माहीत नसतं. तर मित्रांनो, आता जेव्हा घरातल्यांना ही गोष्ट कळेल तेव्हा आता काय धमाका होईल हे आपण पुढील ट्विस्टमध्ये बघणार आहोत. आपण आपल्या चॅनलवर लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेची ट्विस्ट सिरीज करतोय. त्यामुळे जर तुम्हाला लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका फार आवडत असेल, मालिकेत पुढे काय होणार आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.